सुनील सरांच्या फोकस असेल, कॉन्सन्ट्रेशन बद्दल नेहमी बोललं जाते. पण तुम्ही तर त्यांना इतक्या जवळून बघितलंय, स्वतः तुम्ही भाऊ आहात त्यांचे, की त्यांच्यामध्ये कुठली गोष्ट आहे की जी त्यांना वेगळं करून गेली ते फोकस राहण्यासाठी, किंवा एक जर ठरवलंय टार्गेट तर त्याच्या मागे आपल्याला हे करायचं तर काय असं असेल वेगळं की आजच्या पिढीला कदाचित ते शिकण्यासारखं. आय थिंक सर्वात मोठं एकदा आयडेंटिफाय त्यांनी केलं म्हणजे त्या टाईपच्या लोकांनी, मी त्यांच्याबरोबर पाहिले, दीदींबरोबर पाहिले, आई म्हणजे आशाताईंबरोबर पाहिले, की एकदा त्यांनी ते ठाम मारला की मी हे करणार, की मग त्याच्यावर ते पूर्ण कॉन्सन्ट्रेट, नॉट जस्ट कॉन्सन्ट्रेट फोकस, पण त्याच्यामध्ये मग काय काय लागतं, काही गोष्टी. फॉर एक्झाम्पल सपोज उदाहरणार्थ म्हणतो की अशी लोक काही म्हणत होते त्या काळात 81 मध्ये, जेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आपण म्हणजे सिरीज ड्रॉ केली 81ची, ज्या सिरीजमध्ये संदीपने 174 केले आणि आपण मेलबर्नला ती लास्ट मॅच जिंकलो, कडूबाईनी ग्रेग चॅपलला राऊंड द लेग्स बोल्ड केला त्या सिरीजमध्ये. तो जेव्हा परत आला तेव्हा ऑब्व्हियसली जेवढे त्याच्याकडनं रन्स अपेक्षित होते तेवढे नाही झाले, अपेक्षित होते. असं नाही की रन्स नाही केले, त्यांनी जो स्वतःला स्टँडर्ड करेक्ट. तर त्याच्यानंतर मग त्यांनी तो कसं परत यायचं, तर तेव्हा मला आठवतं मी सीसीआयला खेळायचो आणि 30 ज्या मॅचमध्ये त्याच्यावर मी ओपनिंगला गेलो, तर त्यांनी ऍक्च्युली मला फोन करून सांगितलं की सॅटर्डेला, त्या काळात असा एक रूल होता सीसीआयला की सॅटर्डेला फ्रेंडली मॅचेस व्हायच्या, प्रॅक्टिस मॅचेस म्हणा, फ्रेंडली मॅचेस म्हणा, कांगाच्या आदल्या दिवशी नाही, आदल्या दिवशी, पण कांगा लीग सुरू व्हायच्या 1-2 आठवडे अगोदर, डिपेंडिंग ऑन द वेदर. डिपेंडिंग ऑन द वेदर आम्ही जर सुरू करायचो अगोदर 1-2 मॅचेस, 1-2 सॅटर्डे संडेज, युजली सॅटर्डेला असायची, संडेला असायची. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव लिहि, कारण जर तुम्ही नाव लिहिलं नाही, तो इंडियाचा कॅप्टन होता पाहिजे, म्हणजे इमॅजिन सीसीआय, तर तुम्हाला पिक सिलेक्ट करत नाही असं काहीतरी होतं सिलेक्ट. तर आम्ही सगळे जाऊन नाव लिहायचो. तो मला तो सांगायचा की तो निर्लॉन मध्ये होता आणि मी टाटाजला होतो, ते माझं नाव लिह, मला सॅटर्डे संडे खेळायचंय. तर आम्ही नाव लिहायचो, एस गाव असं, माझं नाव त्याचं नाव असं. तर आणि हे बघा की एंटायटलमेंट नाही की मी इंडियाचा कॅप्टन आहे, मी तर असा जाईल, मला कोण नाही म्हणणार आहे, यु नो. ती सिस्टम फॉलो करणं, आय थिंक दॅट इज व्हेरी क्रिटिकल. एनिवे, तर तो त्यांनी का येऊन ते मॅचेस खेळला, कारण ही वॉन्टेड टू कम बॅक, ही वेंट बॅक टू द बेसिक्स, जे ग्रासरूट क्रिकेट म्हणतो. म्हणजे आणि आम्ही ज्या टीम्सच्या अगेन्स्ट खेळलो, असं नाही की आम्ही काही शिवाजी पार्क जिमखाना खेळत होती आमच्या अगेन्स्ट, किंवा हिंदू जिमखाना खेळत होती, किंवा दादर युनियन खेळत होती. नॉर्मल गोळा 11, ऑर्डिनरी क्लब, स्टार सीसी काय वाईट क्लब नाही असं एक म्हणतो, सुपरस्टार सीसी, कोणतरी असा इकडचा तिकडचा घेऊन 11 बनवायचं. कधी कधी 11 व्हायचे नाही तर आम्ही आचरेकर सरांना फोन करायचो की सर 11 प्लेअर पाठवा, चांगले प्लेअर पाठवा प्रॅक्टिससाठी. तो तिकडनं त्यांनी सुरू केलं. देन ही केम बॅक, मग तो खेळला, क्लब मॅचेस खेळला, त्याच्यानंतर मग तो कांगाली दादर युनियनला खेळला, त्याच्यानंतर मग निर्लॉनसाठी जाऊन बुच्ची बाबू खेळला मद्रासला, जी फार मोठी त्या काळात अजूनही आहे, ऑल इंडिया टुर्नामेंट इन्व्हिटेशन आहे. त्याच्यानंतर मग रणजी ट्रॉफी खेळला आणि मग इंग्लंडच्या अगेन्स्ट ही त्याच्याची टीम आली आणि रन्स केले, 600+ रन केले.